आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, कोपरगाव। एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत, त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री। 400 रुपयात सोनोग्राफी आणि 100 रुपयात एक्स-रे। लॅब तपासणीवर 50% पर्यंत आणि औषधींवर 20% पर्यंत सूट। अधिक माहितीसाठी 90 90 91 91 96 आणि 73 04 75 56 55। लामटे साहेबांचा सकाळीच मला फोन आला होता। लामटे साहेबांना आम्ही विनंती केली होती की साहेब, पाणी आम्हाला आमच्या जांबूत भागापर्यंत पुढे येऊन द्या। त्यांनी मला असं सांगितलं का आबाळवाडीच्या पुढे ओव्हरफ्लो होऊन पाणी गेलेलं आहे, त्यानंतर आपण इथे बंद केलंय। तरी मी त्यांना विनंती केली का साहेब, तुम्ही माणुसकीच्या नात्याने आमच्या भागातील शेतकऱ्यांचा विचार करा आणि पाणी येऊन द्यावं। परंतु आता त्यांनी रात्रीच पाणी बंद केलंय असं समजलंय। खरं तर यामध्ये संगमनेरचे लोकप्रतिनिधी यापूर्वीचे जे होते ते त्यांचं अपयश आहे, त्यांचं पाप आहे असं मी म्हणेन। 2009 साली पिंपळगाव खांड धरणाची कॅबिनेट मान्यता आल्यानंतर पुढं इतके वर्ष गेले, यामध्ये त्या आपल्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी असताना मतदारसंघातील गावांचा लाभ क्षेत्रात समावेश करू नाही शकलं, हे एक पाप त्यांचं आहे। आता खालील शेतकरी जे आहेत शिंदोडीपर्यंत, त्यांनी बी आता आंदोलनाचा पवित्रा घेऊन आंदोलन करण्याचं ठरवलं। संतोष वाडीकर आहेत, त्यांनी पण यावर पुन्हा एकदा असमजूत काढली। तर आपण आमदार म्हणून आता काय न्याय देणार? नाही, मी सांगितलेलं आहे साकूर-पाटरा भागाचा पाण्याचा प्रश्न मी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे, तो लवकर सोडवणार। फक्त आता ह्या रोटेशन पुरता विषय नाही बोललेलो मी भविष्यात हा पाणी प्रश्न सोडवणार आहे। त्यासाठी आता याच्यामध्ये जे काही कायदेशीर अडचणी होत्या, त्या अडचणीतून पुढे जाऊन भविष्य काळात सिंदोडीपर्यंत पाणी कसं देता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील। या संदर्भात मी जलसंपदा मंत्री विखे पाटलांशी सुद्धा चर्चा करणार आहे व भविष्यात आपल्याला या पाण्यावरती सुद्धा कसा आपला अधिकार राहील याची काळजी घेतली जाईल। लवकरच अधिवेशन सुरू होते, या अधिवेशनात उपसा जलसिंचन बोलले होते। नाही, याच्यामध्ये आता जलसंपदा खात्याच्या माध्यमातून वेगवेगळे सर्वे झाले, बैठका झाल्यात, त्यामुळे निश्चितच उपसा सिंचनचे असेल किंवा पाण्याचे इतर कशा पद्धतीने पाण्याचा प्रश्न सोडवता येईल याबाबत आमच्या स्तरावरती सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। लवकरच त्याचा आपल्याला दिसून येईल। तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67।